नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कॉम्पिटिटिव्ह स्ट्रगलर्सवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, 14 ऑगस्ट 2025चं हे नोटिफिकेशन आहे. एक महिन्यावरती कंबाईनची परीक्षा येऊन ठेपलेली आहे. तरी त्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. चांगल्या पद्धतीने परीक्षा द्या. वर्षातून फक्त आता राज्यसेवा जोडली तर फक्त आपल्यासाठी 2च एक्झाम राहिलेत, ते म्हणजे कंबाईन आणि ग्रुप सी. बाकीचे सर्व सेवा पद्धती 2026नुसार होणार आहेत. त्याचं अपडेट आपण देतच राहू आपल्या चॅनलवरती. परंतु बघायला गेलं तर फक्त कंबाईनची परीक्षा आणि ग्रुप सीची परीक्षा. ग्रुप सीमध्ये जागा येतील न येतील, वाढतील न वाढतील, ही पुढची गोष्ट आहे. बमध्ये सुद्धा तसं होईल न होईल, ते पुढची गोष्ट आहे. सध्या फक्त आपल्या हातामध्ये फक्त अभ्यास करणं आहे. अभ्यास करायला गेलं तर एक महिना म्हणजे आज 21 डिसेंबरला पूर्वपरीक्षा 2025 आहे. 24चा कट ऑफ काय लागलेला आहे त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, बघू शकता तुम्ही. बघायला गेलं तर ही 2025ची परीक्षा आहे. कंबाईनची परीक्षा राज्यसेवेची परीक्षा झालेली आहे. त्याचा कट ऑफ किती लागेल वगैरे ते येत्या काळामध्ये कळेलच आपल्याला. तर बघायला गेलं थोडक्यात तर आपण फक्त इथं एकूण पदं किती आहेत, PSI पदं किती आहेत एकूण. जर PSIचं म्हणजे एकूण बघायला गेलं तर 392 पदं आहेत. मागच्या 2016, 17, 18, 19 ह्या दरम्यानमध्ये खूप PSIची पदं भरलेली होती. 850, 750, त्याच्यानंतर 850, 608 पदं, त्याच्यानंतर 500, 550 पदं, त्याच्यानंतर 376, 450 असे पदं, खूप सारे पदं भरलेत मागच्या 5-6 वर्षाभरात. ओके, आपण असं म्हणू शकत नाही की सरकार जागा भरत नाही वगैरे वगैरे, कारण जागा खूप भरलेत असतात. आपण अभ्यास कुठं आपला कमी पडत असतो. आता मी अभ्यासाविषयी लेक्चर देणार नाही. थोडक्यात की 2025ला एकंदरीत जागा किती आहेत याची माहिती असावी, कारण येत्या काळात 1 महिन्यावर परीक्षा राहिलेली आहे. आणि जे विद्यार्थी फक्त फोकस करत असतात की त्यांना फक्त वर्दीचं अट्रॅक्शन असतं आणि त्यांना पोलीस डिपार्टमेंटमध्ये जायचं असतं, फक्त त्यांच्यासाठी हा व्हिडिओ की पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSIसाठी एकूण जागा किती आहेत. बाकी संदर्भात आपल्याकडे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. PSIची एज किती आहे, किंवा अनाथासाठी आरक्षण, MPCमधील किती टक्के आरक्षण आहे, मागचे 7-8 वर्षाभरामध्ये जेवढे कट ऑफ वगैरे किती लागले, संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. जागा वगैरे, जाहिराती वगैरे संदर्भात. तर बघू शकता इथं की एकंदरीत कॅटेगरीनुसार बघायला तर अनुसूचित जाती 43 एकूण जागा आहेत. त्याच्यानंतर अनुसूचित जमातीसाठी बघायला गेलं तर इथं अनुसूचित जमातीसाठी सुद्धा बघू शकता जागा भरपूर आहेत आपल्या अनुषंगानं. आता आपण सरकार जागा भरत नाही वगैरे हे पुढच्या गोष्टी झाल्या, परंतु जेवढे आहेत तेवढे तर लढणं आपलं कर्तव्य आहे, कारण आपण दिवस रात्र मेहनत करत असतो. PSI इथं बघू शकता एकूण जागा बघायला गेलं तर 43 जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी. 31 जागा आहेत त्या अनुसूचित जातीसाठी म्हणजे STसाठी. हे बघू शकता भज बड वगैरे इथं 14, 7, 8, 10, 20. त्याच्यानंतर सामाजिक प्रवर्ग जो SC-BC आहे त्यांना 39 जागा आहेत. EWSला 39, 10% आरक्षण आहे. त्याच्यामुळं एकूण बघायला गेलं तर आरक्षित पदं बघायला गेलं तर 282 आहेत आणि 183 जागा आरक्षित आहेत. आणि राखीवसाठी बघायला गेलं तर राखीवसाठी तुम्ही बघू शकता इथं एकंदरीत राखीवसाठी किती पदं आहेत. राखीवसाठी बघायला गेलं तर 110 पदं एकूण राखीव आहेत. परंतु याच्यामध्ये फक्त कामाचे किती आहेत तर 71 हे मुलांसाठी आहेत. कामाचे म्हणजे मुलं आहेत त्यांना 71 आणि मुलींसाठी 33 जागा आहेत. इथं बघू शकता मुलींसाठी किती आहेत तर 33 जागा आणि खेळाडूसाठी 6 जागा. ओपनसाठी बोलतोय फक्त. ओके, म्हणजे 110 पैकी 71 मुलांसाठी आहेत. म्हणजे आता तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर ओपन कॅटेगरी मोडता. त्याच्यानंतर जर तुम्ही समजा की बाबा तुम्ही EWSमध्ये मोडत आहात, मग तुम्हाला बघू शकता की 25 आणि 71. ओके, तर तुम्ही बघू शकता की 71 आणि 25 अशा तुमच्यासाठी जागा आहेत. हे म्हणजे 90-95च्या आसपास तुम्हाला जागा आहेत. तरी बऱ्यापैकी जागा आहेत. त्या काळामध्ये आशा करू की आपण जागा वाढतील वगैरे. परंतु बघायला गेलं तर आपलं दुर्दैव आहे की बाकीच्या राज्यामध्ये बघायला गेलं तर बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, 4-4, 5-5 हजार PSIची जाहिरात येत असते. आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथं पण अपडेट देत असतो आणि यूट्यूब चॅनलची कम्युनिटी बॉक्स असते तिथं पण आपण नोटिफिकेशन देत असतो. एकूण बाकीच्या राज्यामध्ये एवढ्या मोठ्या जागा भरतात, 7-7, 8-8 हजार PSI जाहिराती वगैरे काढतात. आपले तर 200-400 एवढ्याच असतात. हे आपलं दुर्भाग्य म्हणायचं. तरी पण असो, जेवढ्या जागा आहेत तेवढ्यामध्ये लढा तुम्ही. चांगल्या प्रकारे परीक्षा द्या. त्या काळामध्ये आपण टचमध्ये आहोतच. ओके, तर तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.